फॉसिल फ्युएल्स अँड कंबशन अँड फ्लेम. सगळ्यांचा अर्थ तर माहिती आहे. फॉसिल फ्युएल्स म्हणजे द फ्युएल्स विच आर ऑब्टेन्ड or made up of डेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्यांना फॉसिल फ्युएल म्हणतो आहे. आणि हे फॉसिल फ्युएल्स वरती नाहीत भेटत, पृथ्वीच्या वरती भेटत नाहीत, हे पृथ्वीच्या आतमध्ये भेटतात, म्हणजे क्रस्टच्या आतमध्ये भेटतात. हा फॉसिल फ्युएल्सचा पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. एक तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, डेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सपासून तयार होतात ते. त्यानंतर कंबशन म्हणजे काय आहे? कंबशन म्हणजे ज्वलन. मराठीमध्ये याला शब्द काय आहे? ज्वलन. एखादी गोष्ट जळते म्हणजे नेमकं काय होतं ते. त्याच्यानंतर फ्लेम म्हणजे मराठीत त्याला दुसरा शब्द आहे, प्रतिशब्द काय आहे? ज्योत. ठीक आहे. मग फ्लेम म्हणजे नेमकं काय, किंवा आग म्हणजे काय, थोडक्यात हे शिकायचं आहे चॅप्टरमध्ये, किंवा ती कशी तयार होते. त्यानंतर फ्युएल कशाला म्हणतात बघा. डिफरंट काइंड्स ऑफ फ्युएल्स आर यूज फॉर व्हेरियस पर्पजेस ॲट होम, इंडस्ट्री अँड रनिंग ऑटोमोबाईल्स. घरामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचं इंधन वापरत असतो, वेगवेगळ्या पद्धतीचं इंधन वापरतो. म्हणजे बघा, स्टोव जर वापरायचा असेल तर केरोसिन वापरतो. स्टोव कशाला वापरतो आहे? केरोसिन. जर मेणबत्ती वापरायची असेल तर आपण पॅराफिन वॅक्स पण वापरतो, आणि ते पण एक प्रकारे फ्युएलच आहे. फ्युएल म्हणा किंवा त्याला पेट्रोकेमिकल प्रोडक्ट म्हणा, त्याचा पण वापर आपण हीट एनर्जी किंवा लाईट मिळवण्यासाठी पण केलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या उद्देशानं आपण एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स आपण घरामध्ये जो वापरतो आहे, इंडस्ट्रीमध्ये पण त्यांचा वापर करतो आहे, ॲज वेल ॲज रनिंग ऑटोमोबाईल म्हणजे गाड्या पळवण्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळे फ्युएल्स वापरतो. एक्झाम्पल सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहेत पेट्रोल, डिझेल, CNG, LPG सुद्धा आहेत. काही रिक्षा LPGवरती पण चालतात, बघितलेत का? घरचा जो सिलेंडर आहे त्याच्यावरती पण सुरुवातीला ते आले होते, पण नंतर ते डेंजरस असल्यामुळं त्याला रिप्लेसमेंट परत आली. ठीक आहे. दिस कॅन बी काउडंग, वूड, कोल, चारकोल, पेट्रोल, डिझेल, कॉम्प्रेस नॅचरल गॅस, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस एक्सेट्रा. आता काउडंगचा अर्थ माहिती आहे बरोबर, गवऱ्या बरोबर. यांचा वापर आपण करून काय करत होतो? हीट एनर्जी पण मिळवत होतो. अन्न शिजवण्यासाठी पण याचा वापर केला जातो. खास करून चुलीमध्ये शेण वाळवून त्याच्या गवऱ्या तयार केल्या जातात बरोबर का, आणि त्या आपण चुलीमध्ये वापरतो आहे. काठ्यांच्या सोबत टाकले की आणखीन जर असं चांगली हीट भेटते, म्हणून लक्षात येते ना. पाणी तापवण्यासाठी वापरते. म्हणजे थोडक्यात घरामध्ये असू दे, इंडस्ट्रीमध्ये असू दे, आपण वेगवेगळ्या कारणासाठी यांचा वापर करत असतो असं सांगायचं आहे. सम मटेरियल्स बर्न विथ फ्लेम वेअर ॲज सम बर्न विदाऊट फ्लेम. काही प्रोडक्ट्स असे आहेत त्याच्यातले ज्यांच्यामध्ये फ्लेम जनरेट होते, आणि काही प्रोडक्ट्स असे आहेत ज्यांच्यामध्ये फ्लेम जनरेट होत नाही. हे तुम्ही पण बघितलेलं आहे. मेणबत्ती लावली, दिवा लावला, फ्लेम जनरेट होते की नाही होते. पण काही वेळेला फ्लेम जनरेट न होता सुद्धा कंबशन होतं आहे. ते कसे बघूया. लेट अस स्टडी हाऊ केमिकल प्रोसेस ऑफ बर्निंग अँड द टाईप्स ऑफ फ्लेम प्रोड्यूस ड्युरिंग दिस प्रोसेस. म्हणजे बर्निंग म्हणजे नेमकं काय, जळणं म्हणजे नेमकं काय, ह्याच्यात स्टडी करायचं आहे. त्यालाच आपण सायंटिफिक वर्ड वापरलं आहे, कंबशन. अ केमिकल प्रोसेस इन विच सबस्टन्स रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू गिव्ह ऑफ हीट इज नोन ॲज कंबशन प्रोसेस. आता हे कंबशनचा अर्थ मी मागं पण बोललो होतो की ऑक्सिजनसोबतची रिॲक्शन ही कंबस्टिव्ह रिॲक्शन असते. म्हणजेच जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होते तेव्हा हीट जनरेशन हे 100% होतच असते. जे ऑक्सिजनसोबत रिॲक्शन झाली याचा अर्थच हा आहे की तिथं हीट तयार झालेली आहे किंवा हीट एस्केप झालेली आहे, बाहेर पडलेली आहे असं. आणि ही जी प्रोसेस आहे याला आपण कंबशन म्हणतो आहे. द सबस्टन्स दॅट अंडरगोज कंबशन इज सेड टू बी कंबस्टिबल. मग जो जळतो त्याला म्हणा कंबस्टिबल, जो जळतो त्याला कंबस्टिबल प्रोडक्ट म्हणा, जो जळत नाही त्याला नॉन कंबस्टिबल प्रोडक्ट म्हणा. दगड जळतोय का? नॉन कंबस्टिबल आहे. प्लास्टिक जळतंय? प्लास्टिक जळतंय? पूर्ण जळतंय का? बरोबर, थोडंसं म्हणजे त्याला कंबस्टिबल असं म्हणता येत नाही, पण थोडाफार जळतो आणि त्याच्यातून काही गॅसेस वगैरे पण बाहेर पडतात, इथंपर्यंत काही खरं आहे. म्हणजे पार्शियली कंबस्टिबल आहे. मग कंबस्टिबल म्हणायचं कोणाला? खरं तर ज्या गोष्टी पूर्णपणे जळू शकतात त्यांना म्हणायचं कंबस्टिबल. लक्षात आलं? लाकूड कंबस्टिबल आहे की नाही? आहे, बरोबर आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज फ्युएल विच कॅन बी सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. मग जे जळतं आहे त्याला आपण कंबस्टिबल प्रोडक्ट म्हणतो आहे, आणि अशा प्रोडक्ट्सना आपण दुसरं एक सायंटिफिक नाव दिलेलं आहे
फॉसिल फ्युएल्स किंवा फ्युएल्स, काय नाव दिलेलं आहे? ओनली फ्युएल्स. ठीक आहे. समटाइम्स लाईट इज ऑल्सो गिवन ऑफ ड्युरिंग कंबशन आयदर ॲज अ फ्लेम ऑर ॲज अ ग्लो. वूड बर्न्स बाय प्रोड्युसिंग फ्लेम बट चारकोल बर्न्स बाय प्रोड्युसिंग लाईट इन द फॉर्म ऑफ ग्लो. आता हा थोडा फरक लक्षात घ्या. फ्लेम वेगळी, हे 4-5 शब्दांचं मिनिंग वेगळं आहे बरं का. बर्निंग म्हणजे जळणं, लक्षात आलं आहे. कंबशन हे 2 पद्धतीचं आहे, एक विथ फ्लेम आणि दुसरं विदाऊट फ्लेम. मग काही काही फ्लेम ज्या आहेत त्यांच्यातून लाईट प्रोड्यूस होते. आता मेणबत्ती जळली तर फ्लेम तयार होते की नाही होत? हीट तयार होती का लाईट तयार होते? मेणबत्ती जळल्यानंतर दोन्ही होते, पण जास्त काय होते? लाईट. जास्त काय होते? लाईट. मेणबत्तीचा उपयोग काय आहे? लाईटसाठी आहे ना. कोण हीटसाठी म्हणून मेणबत्ती वापरते का? नाही. काही रेअर केसमध्ये प्रॅक्टिकलसाठी वगैरे आपण वापरतो तेवढंच, पण मेन तिथं उद्देश काय असतो आपला? लाईट एनर्जी मिळवणं. म्हणजे काही काही फ्लेम ह्या विथ बर्निंगच्या बरोबर लाईट मिळवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडत आहेत. काही काही फक्त बर्निंग किंवा हीट मिळण्यासाठी. आता उदाहरण बघा, कोळशानं उजेड पडतो का? कोळसा जर जळत असेल तर उजेड पडतो का? नाही. पण तो चमकतो की नाही चमकतो? लाल भडक दिसून येतोय. हे कुठं बघायला भेटेल आपल्याला? भट्टीमध्ये. कुठं बघायला दिसणार आहे? भट्टीमध्ये. किंवा इव्हन घरामध्ये जर चूल असेल आणि जर तुम्ही चुलीवरती भाकरी वगैरे बनवत असशीला किंवा चुलीवरती पापड वगैरे भाजण्याचं जिथं काम होतं आहे, अशा ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कोळशावरती हे आपण भाजू शकतो. त्यावेळेला कोळसा फक्त काय होतो आहे? कोळसा फक्त लाल असतो, म्हणजेच त्याच्यामध्ये ग्लोनेस आहे, पण त्याचा वापर आपल्याला प्रकाश मिळण्यासाठी म्हणून जास्त करता येत नाही. लक्षात आलं? ग्लो आहे म्हणजे ग्लो असणं वेगळं, लाईट असणं वेगळं आणि हीट एनर्जी मिळणं वेगळं. ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. लक्षात आलं? कालपर्यंत आपण फ्युएलचा एवढा स्टडी करत नव्हतो. फ्युएलमध्ये आपल्याला एवढंच माहिती होतं की फ्युएल वापरायचं गाडी पळवायची, बरोबर आहे. एरोप्लेनमध्ये कुठलं वापरतात? पेट्रोल वापरतात, डिझेल वापरतात. गाड्यांमध्ये हे काय आपण बघितलं होतं तसं, बरोबर का? कोणकोणते फ्युएल्स वगैरे आहेत. पण आता जरासा पुढचा स्टडी करायला लागलो आहे. याच्यामध्ये हीट कोणामधून भेटते, लाईट कोणामधून भेटते, फ्लेम कोणामध्ये तयार होते, फ्लेम कोणामध्ये तयार होत नाही, हे बघायचं आहे. ठीक आहे. बघा, combustible and non-combustible substances. As all the substances around us do not burn, so there are 2 types of substances around us. First one is combustible substances. The substances which burn in air or oxygen are called as combustible substances. जे ऑक्सिजनमुळं जळतात. आता हा एक एक्सपेरिमेंट सगळ्यांनी करून बघितलेला आहे की ग्लास जर उपरा ठेवला तर ते जळत नाही, मेणबत्ती दिसते. तो एक्सपेरिमेंट सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. पाणीवरती चढतं आहे म्हणजे ऑक्सिजन असला तरच आग लागणार आहे. म्हणजे एक वाक्य तुम्ही पुस्तकात यापूर्वी पण वाचलं असणार आहे, ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर बर्निंग प्रोसेस. एवढं सिंपल वाक्य आहे. किंवा ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो, असं मराठीतलं वाक्य. म्हणजे ऑक्सिजनची गरज आहेच. जर कंबशन होणं गरजेचं असेल तर तिथं ऑक्सिजन असलाच पाहिजे. जिथं ऑक्सिजन नाही तिथं कंबशन होणार नाही. सिंपल. सो मग जिथं ऑक्सिजनमुळं कंबशन होतं आहे किंवा ज्या पदार्थांचं कंबशन होऊ शकते त्यांना म्हणा कंबस्टिबल प्रोडक्ट्स. एक्झाम्पल काय आहेत? पेट्रोल, LPG ॲज वेल ॲज केरोसिन. ठीक आहे. 2 टाईप बघत होतो आपण सबस्टन्सेसचे. म्हणजे सबस्टन्सेस आजपर्यंत तुम्ही जे काही बघत आलाय बघा, सायन्समध्ये स्टँडर्डनुसार वेगवेगळे मुद्दे आपल्याला शिकायला भेटत असतात. तसं आत्ताच्या ह्या पॉईंटमध्ये आता कोणते पदार्थ जळतात, कोणते पदार्थ जळत नाहीत याच्यावरनं आपण काही टाईप बरं. ते जळतात तर जळतात कसे? स्मोकनी जळतात, म्हणजे स्मोकसुद्धा प्रोड्यूस होतो की नाही होत, फ्लेमसुद्धा तयार होते की नाही होत, याच्यावरनं आपण काही टाईप बघत राहतो आहे. जर ते जळतात त्यांना कंबस्टिबल म्हणा, जे जळत नाहीत त्यांना नॉन कंबस्टिबल म्हणा. ठीक आहे. बघा, नॉन कंबस्टिबल सबस्टन्स, द सबस्टन्स विच डू नॉट बर्न इन एअर ऑर ऑक्सिजन आर कॉल्ड एज नॉन कंबस्टिबल. डेफिनेशन्स पण तेवढ्याच महत्त्वाचे आहेत. डेफिनेशन लक्षात ठेवत चला, कंबस्टिबल आहे कोण आणि कंबस्टिबल कोण नाही. बघा इथे एक्झाम्पल दिले, वॉटर. पाणी जळतं आहे का? पाणी जळत नाही आहे. पाण्यामध्ये पण कधी कधी आग लागू शकते का? तुम्हाला काय वाटतं? कसं काय? कशी आग लागू शकते? पेट्रोल ओतलं तर पेट्रोल फक्त जळतं आहे, पण पाणी जळतं आहे का? नाही जळत. मग त्यावेळेला पाण्याचं काय होत असेल? ते जळू का शकतं आहे? पाण्यामध्ये ही वस्तू का जळू शकते? त्याचं खरं कारण हे आहे की जेव्हा पेट्रोल जळतं आहे किंवा पेट्रोलमध्ये जर तुम्ही सोल्युशन वगैरे टाकले, आता ते तुम्हाला कुठं दिसणार नाही,
पण जे पंक्चर वगैरे काढतात बघा, त्यांच्याकडे एक लाल कलरची ट्यूब असते, बरोबर. सोल्युशन बघितलं आहे कधी? बघितलं. तर ते सोल्युशन जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर आग लागत असते, ठीक आहे, आग लागते. पण ते आग लागण्याचं खरं कारण असं असतं की त्याच्यामुळे जी हीट तयार होते, त्या हीटमुळं पाण्याचं तिथलं इव्हॅपोरेशन होत असते. काय होत असतं? इव्हॅपोरेशन. म्हणजे टेम्पररी फक्त तिथं हीट लागते, पण ते पाण्याला जाळते असं म्हणता येईल का? किंवा पाणी जळते असं म्हणता येईल का? शक्य नाही, बिलकुल शक्य नाही, ठीक आहे. तर ग्लास म्हणजे काचसुद्धा जळत नाही, सँड म्हणजे वाळूसुद्धा जळत नाही. अशा पदार्थांना आपण नॉन कंबस्टेबल प्रोडक्ट्स असं म्हणतो आहे. नेसेसरी कंडिशन्स फॉर कंबशन. देर आर 3 नेसेसरी कंडिशन्स फॉर द कंबशन. प्रेझेन्स ऑफ कंबस्टेबल सबस्टन्स. कंबशन होईल कुठं? जिथं जळणारी वस्तू आहे तिथंच जळणार, बरोबर आहे. जिथं कंबस्टेबल प्रोडक्ट अवेलेबल आहे त्याचंच कंबशन होईल. कंबस्टेबल प्रोडक्टच नाही आहे तर तिथं कंबशन होणार नाही. दुसरी गोष्ट, प्रेझेन्स ऑफ सपोर्टर ऑफ कंबशन. तर नुसतं कंबस्टिव्ह प्रोडक्ट तिथं असून उपयोग नाही, तर कंबशनला सपोर्ट करणारा सुद्धा पदार्थ तिथं पाहिजे. कोण पाहिजे? कंबशनला सपोर्ट करणारा सुद्धा पदार्थ तिथं पाहिजे. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने एखादा पदार्थ जो जळायला मदत करतो असा पाहिजे. म्हणजे कोण? ऑक्सिजन. ऑक्सिजन पाहिजे. हीटिंग द कंबस्टेबल सबस्टन्स टू इट्स इग्निशन टेम्परेचर अँड अटेनमेंट ऑफ इग्निशन टेम्परेचर. व्हॉट डू यू मीन बाय इग्निशन टेम्परेचर? आता इग्निशनचा अर्थ सांगतो काय. गाडी जेव्हा आपण चालू करतो तेव्हा गाडी जेव्हा चालू करायची असते तेव्हा सगळ्यात पहिलं आपण काय करतो सांगा? स्टार्टर मारतोय, बरोबर आहे. स्टार्टर मारतो किंवा किल्ली फिरवून आपण गाडी चालू करतोय. 4 व्हीलर असेल तर किल्ली फिरवून चालू केलं. नेमकं काय करतोय? स्टार्टरचाच अर्थ आहे इग्निशन. स्टार्टरचाच अर्थ काय आहे? इग्निशन. स्टार्टर चालू करतो म्हणजे काय? इंजिनच्या मध्ये जो स्पार्क प्लग लावलेला आहे त्या स्पार्क प्लगमधून स्पार्क जनरेट होतो. काय होतो? स्पार्क जनरेट होतो. 4 व्हीलरमध्ये जर आपण किल्ली फिरवत असू तर त्याचा अर्थ असा आहे, त्याच्या आतमध्ये जो स्पार्क प्लग असणार आहे किंवा त्याच्यामध्ये अशी काही अरेंजमेंट केली असणार आहे जिथून स्पार्क पडेल आणि इंजिन स्टार्ट होईल, इंजिन चालू होईल. सेम वे जेव्हा आपण 2 व्हीलरला किक मारतोय तेव्हा त्याच्यातले इग्निशन चालू होतं. म्हणजे इग्निशनचा अर्थ असा आहे की कंबशन प्रोसेसला सुरुवात. इग्निशनचा अर्थ काय? कंबशन प्रोसेसला सुरुवात. आणि ज्या टेम्परेचरला इग्निशन चालू होतं आहे त्याला तुम्ही काय म्हणायचं? इग्निशन टेम्परेचर. द टेम्परेचर ॲट विच इग्निशन स्टार्ट्स इट इज नोन ॲज इग्निशन टेम्परेचर. समजा लागलं? नेक्स्ट बघा, अटेनमेंट ऑफ इग्निशन टेम्परेचर. अटेनमेंटचा अर्थ काय आहे? मिळवणं. मग ते इग्निशन टेम्परेचर अचीव झाल्याशिवाय इग्निशन सुरू होणार नाही. एक लक्षात घ्या. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. इग्निशनचा अर्थ कसा घ्यायचा? हे तर गाड्यांचं झालं, या स्टार्टर वगैरे झालं, पण आता मेणबत्तीच्या बाबतीत इग्निशन टेम्परेचर काय असणार आहे? मेणबत्तीला आपण कधी जर काडीपेटी लावल्या लगेच मेणबत्ती पेटते का? नाही. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये लगेच पेटती, बरोबर आहे. पण तो जो कालावधी, एकदम छोटा कालावधी आहे ज्याच्यामध्ये मेणबत्तीचा धागा हा थोड्या वेळानं जळतो, थोड्या वेळानं पूर्णपणे जळायला सुरुवात होते. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? इग्निशन टेम्परेचर अचीव झाल्याशिवाय कंबशन प्रोसेस चालू होत नाही. लक्षात आलेलं आहे? इग्निशन होणं गरजेचं असतं कोणतेही कंबशन रिॲक्शन होण्यासाठी. सपोर्टर ऑफ कंबशन. आता नेमकं सपोर्टर म्हणजे काय असतं कंबशनला? अ सबस्टन्स विच हेल्प्स इन कंबशन इज कॉल्ड एज सपोर्टर ऑफ कंबशन. आणि त्याचं उदाहरण आहे ऑक्सिजन ऑर एअर. जिथं एअर भेटणार नाही किंवा जिथं ऑक्सिजन भेटणार नाही तिथं कंबशन होणार नाही. लक्षात ठेवा. वेन क्लोथ्स ऑफ पर्सन कॅच फायर द पर्सन इज कवर्ड विथ अ ब्लँकेट टू एक्सटिंग्विश द फायर. एखाद्या व्यक्तीच्या अंगाला किंवा कपड्यांना म्हणा, डायरेक्ट अंगाला म्हणण्यापेक्षा कपड्यांना जेव्हा आग लागते तेव्हा आपण त्याच्यावरती पाणी टाकायचं असते. काय करायचं असतं? पहिलं तर एअर ब्लॉक केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? एअर ब्लॉक, एअर बंद करून टाकली पाहिजे. कारण जोपर्यंत ती व्यक्ती हवेच्या संपर्कात आहे तोपर्यंत ते कपडे आग पकडत राहणार. कळतं आहे? त्याच्यामुळं इथून पुढं जर तुम्हाला असा कधी एक्सपिरियन्स आला, तुमच्या कोणाला येऊ नये पण अशी जर घटनेचा सामना तुम्हाला जर करावा लागला तर पहिलं काम एअर ब्लॉकेज केलं पाहिजे. हवेशी संपर्क येणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून खास करून ओलं ब्लँकेट जर भेटलं तर वेळेला भेटलं पण पाहिजे ना, पण शक्यतो आग विझवण्याचा प्रयत्न करायचा, पाणी टाकायचा प्रयत्न करायचा
नाही. किंवा अजून दुसरं काही लिक्विड फेकायचा प्रयत्न करायचा नाही. कळतं आहे का? किंवा माती जी जळत नाही. बेस्ट काय? माती जळत नाही. बरोबर. तर अशा गोष्टी टाकून आपण कंबशनला पण थांबवू शकतो. जोपर्यंत एअरशी कॉन्टॅक्ट तुटत नाही ना तोपर्यंत ती वस्तू जळत राहणार. लक्षात आलं? पुढं, वेन क्लोथ्स ऑफ पर्सन कॅच फायर द पर्सन इज कवर्ड विथ ब्लँकेट टू एक्सटिंग्विश द फायर. एक्सटिंग्विशचा अर्थ आहे थांबवणं किंवा संपवणं. ठीक आहे. दिस इज बिकॉज द सप्लाय ऑफ एअर टू द बर्निंग क्लोथ्स इज कट ऑफ बाय ब्लँकेट. एअर सप्लाय थांबला की जळणंसुद्धा थांबणार आहे. ड्यू टू विच बर्निंग ऑफ क्लोथ्स स्टॉप अँड फायर गेट्स एक्सटिंग्विश. एक्सटिंग्विशचा अर्थ आहे संपून जातं किंवा थांबणं. इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय बघा. बिफोर अ सबस्टन्स कॅच फायर्स स्टार्ट्स बर्निंग. सुरुवातीला मगाशी जसं मी सांगितलं मेणबत्तीचा धागा हळूहळू पेटायला सुरुवात होते. अगरबत्ती काय म्हणतात काडीपेटी लावल्यानंतर, काडी लावल्यानंतर. पण त्याला काहीतरी वेळ लागतोय पूर्णपणे जळणं सुरू व्हायला. बरोबर. जळणं सुरू व्हायला काहीतरी वेळ लागतोय. यालाच आपण हे जे टेम्परेचर आहे, हे जे टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला ती वस्तू जळायला सुरुवात त्याला इग्निशन टेम्परेचर आपण म्हणतोय. द लोएस्ट टेम्परेचर ॲट विच सबस्टन्स कॅचेस फायर अँड स्टार्ट्स बर्निंग इज कॉल्ड एज इग्निशन टेम्परेचर. ज्या टेम्परेचरला ती वस्तू जळायला सुरुवात होईल तिला तुम्ही काय म्हणायचं? इग्निशन टेम्परेचर म्हणायचं. अ कंबस्टेबल सबस्टन्स कॅनॉट कॅच फायर इफ इट्स टेम्परेचर इज लोअर दॅन इट्स इग्निशन टेम्परेचर. मग कोणता सबस्टन्स जळत नाही? ज्याचं इग्निशन टेम्परेचर खूप जास्त आहे अशा वस्तू जळत नाहीत. अशा वस्तू जळत नाहीत. लक्षात आलं का? कारण जोपर्यंत इग्निशन होणार नाही तोपर्यंत ती वस्तू जळायला सुरुवात होणार नाही. म्हणून जर इग्निशन टेम्परेचर हाय असेल तर वस्तू जळायला सुरुवात व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. तुम्हीच मला सांगा, धागा आणि प्लास्टिक याच्यामध्ये इग्निशन टेम्परेचर कोणाचं जास्त असणार आहे? टेम्परेचर, इग्निशन टेम्परेचर जास्त कोणाचं? प्लास्टिकचं आहे. प्लास्टिक लगेच जळायला सुरुवात करणार आहे का? नाही. थोडं ते गरम होईल, काळं पडेल आणि मग नंतर पेट घेणार आहे. लक्षात आलेलं आहे का? म्हणजे इग्निशन टेम्परेचर प्लास्टिकचं जास्त आहे. कंपॅरेटिव्हली कपड्यांचं किंवा एखाद्या धाग्याचं इग्निशन टेम्परेचर कमी आहे. हे लक्षात घ्या. पीस ऑफ पेपर डज नॉट कॅच फायर ॲट द रूम टेम्परेचर बिकॉज इट्स इग्निशन टेम्परेचर इज मच हायर दॅन रूम टेम्परेचर. मला सांगा, एखादा कागदाचा तुकडा मी ठेवला आहे, उन्हामध्ये ठेवला आहे, चांगला ऊन पडते मान्य आहे, पण तरीसुद्धा कागद जळतो का? नाही जळत. का नाही जळत? उन्हामध्ये ठेवला आहे तरी कागद का नाही जळत? कारण त्याचं इग्निशन टेम्परेचर जास्त आहे. इग्निशन टेम्परेचर जास्त आहे. पण जर तेच मी एखाद्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या खाली ठेवलं, कॉन्केव्ह लेन्सच्या खाली ठेवलं, लेन्सच्या खाली जर ते कॉन्व्हेक्स लेन्सच्या खाली जर ठेवलं तर सगळे रेज एकत्र येतात. बरोबर आहे. आणि कागद लगेच जळतं. बघितलं आहे? हा एक्सपेरिमेंट करून बघितलं आहे? कागद जळतो उन्हामध्ये. कधी? जेव्हा ऑल द रेज आर कॉन्सन्ट्रेटेड ॲट अ सिंगल पॉईंट विथ द हेल्प ऑफ लेन्स, तेव्हा कागद मात्र लगेच जळतं. मग नॉर्मल उन्हामध्ये जेव्हा होतात तेव्हा जळला नाही, पण जेव्हा रेज एकत्र झाले तेव्हा त्या पॉईंटचं टेम्परेचर काय झालं? वाढलं. आणि जेव्हा इग्निशन टेम्परेचरपेक्षा जास्त टेम्परेचर वाढतं आहे तेव्हा ती वस्तू जळायला सुरुवात होत असते. लक्षात आलं? सेम गोष्ट ही फ्युएल्सच्या बाबतीत पण होत असते. वेन वी अप्लाय बर्निंग मॅस्टिक टू द पेपर इट स्टार्ट्स बर्निंग. मग जेव्हा आपण काडी पेटवून जेव्हा कागदाला लावते तेव्हा ती डायरेक्ट जळायला सुरुवात होते. याचा अर्थ काय आहे? त्या काडीला असणाऱ्या आगीचं टेम्परेचर हे जास्त असणार आहे. कशापेक्षा? त्या कागदाच्या इग्निशन टेम्परेचरपेक्षा. म्हणून तर कागद लगेच जळायला सुरुवात होते. लक्षात आलं आहे? हा फरक आहे. बघा, युजेस ऑफ केरोसिन ऑइल टू बर्न वूड ऑर कोल. लाकूड किंवा कोळसा जाळण्यासाठी आपण केरोसिनचा वापर करतो. तुम्ही हे एक्सपिरियन्स घेतला असणार आहे. लाकडं जर तुम्ही डायरेक्ट जाळायला घेतली तर कधी कधी जळत नाहीत. बघा, थंडीच्या दिवसामध्ये लाकूड पटकन पेट घेतं का? नाही घेत. मग त्यावेळेला आपण काय करतो? लाकडांच्या मध्ये एखादा कागद सरकवतो, लाकडांच्या मध्ये एखादा कागद सरकवतो किंवा थोडंसं वरून केरोसिन टाकतोय. करून बघितलं कधी असं? म्हणजे चूल पेटवायला सुरुवात करत असताना सकाळी सकाळी जेव्हा आपण पहिल्यांदा चूल पेटवत असतोय तेव्हा थोडंसं केरोसिन टाकलं जातं. किंवा एखादा कागद किंवा एखादी गौरी जी जास्त वेळ पेटत राहते ते आपण सुरुवातीला टाकतो. आणि त्याच्याबरोबर अजून एक इन्स्ट्रुमेंट वापरतोय आपण. काय वापरतोय? बरोबर का? किंवा
पुठ्ठा वापरून थोडीशी हवा देतोय किंवा फुकणी म्हणतात, बरोबर का, ती वस्तू पण वापरते, पाईप. तर त्याच्यानं काय होतं, कंटिन्यू आपण थोडंसं हवा, बघा त्याचा उपयोग काय कशासाठी होतो, एअर सप्लाय करण्यासाठी. कशासाठी होतो, एअर सप्लाय करण्यासाठी, की इट कॅचेस फायर रॅपिडली. म्हणजे त्याचा वापर करून त्या हवेमुळं पटकन आग कॅच केली जात असते. हा त्याचा उपयोग आहे पहिलं. बघा, इग्निशन टेम्परेचर ऑफ पेपर ऑर केरोसिन ऑइल इज लो. आता केरोसिनच का वापरायचं, तर एक त्याचं कारण आहे की केरोसिन हॅज अ लो इग्निशन टेम्परेचर. केरोसिनचं इग्निशन टेम्परेचर कसं आहे, लो आहे, आणि पटकन केरोसिन पेट घेतं, आणि केरोसिननं पटकन पेट घेतला की ते लाकडाला सुद्धा आपोआप आपल्यासोबत पेटवतं. म्हणून आपण केरोसिन वापरत असतो. सो इफ सम केरोसिन इज स्प्रिंकल्ड ओव्हर द वूड. स्प्रिंकल म्हणजे काय आहे, छिडकणं. काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, काय म्हणता येईल, शिंपडवणं. काय म्हणता येईल, शिंपडवणं. थोडंसं रॉकेल टाकलं तर लगेच बर्निंग चालू होईल वूडचं. द हीट प्रोड्यूस बाय बर्निंग ऑफ केरोसिन मेक्स द वूड टू बर्न. पहिल्यांदा केरोसिन जळतं. केरोसिन जळल्यामुळं जी हीट तयार होते त्याच्यामुळं लाकूडसुद्धा जळायला मदत होत असते. द कोल पीसेस आर देन प्लेस्ड ओव्हर द बर्निंग वूड. कधी कधी आपण काय करतो माहिती आहे का, म्हणजे तुम्ही असं काम कधी केलं की नाही बघा, जर समजा केरोसिन अवेलेबल नाही आहे तर कोळसा मात्र लगेच जळत असतो. काय करतात मग, एक 2-4 फक्त कोळसे घेतात, ते कोळसे पहिल्यांदा पेटवले जातात आणि मग लाकूड पेटवलं जातं त्याच्या साहाय्याने. कारण कोळशाचं सुद्धा इग्निशन टेम्परेचर तसं लोच आहे. पहिल्यांदा कोळसा पेटवायचा आणि मग लाकडं पेटवायचं काम आपण करतो. जसं मग असे म्हटलं मी, गौऱ्या, पहिल्यांदा गौरी, पेटलेली गौरी आपण एखादी ठेवली, एखादा तुकडा जरी ठेवला तरी ते पूर्ण लाकडं पेटवू शकते. द लार्ज हीट प्रोड्यूस बाय बर्निंग वूड हीट्स द कोल टू इट्स इग्निशन टेम्परेचर. इन दिस वे द कोल स्टार्ट्स बर्निंग. एकदा कोल चालू झालं, कोल एकदा पेटायला चालू झालं की त्याच्यासोबतची लाकडंसुद्धा आपोआप पेटायला सुरुवात होत असते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, इनफ्लेमेबल सबस्टन्सेस. इनफ्लेमेबल सबस्टन्स म्हणजे काय, द सबस्टन्स विच हॅव व्हेरी लो इग्निशन टेम्परेचर अँड कॅन कॅच फायर इझिली विथ फ्लेम आर कॉल्ड ॲज इनफ्लेमेबल सबस्टन्सेस. द सबस्टन्स विच हॅव व्हेरी लो इग्निशन टेम्परेचर. पहिलं मला एक सांगा, तुमच्या हा फरक लक्षात आला आहे का, लो इग्निशन टेम्परेचरचा अर्थ काय, पटकन आग लागणं की उशिरा आग लागणं, पटकन आग लागणं. आणि हाय इग्निशन टेम्परेचरचा अर्थ काय आहे, थोडंसं उशिरानं आग लागणं. मग मला सांगा, पेट्रोल, डिझेल, केरोसिन या फ्युएल्सचं इग्निशन टेम्परेचर हे लो असणार की हाय असणार, लो असणार आहे. बघा, नुसती किल्ली फिरवल्या गाडी लगेच चालू होते, किक मारल्या गाडी चालू होते, स्टार्टर मारल्या गाडी लगेच चालू होते. म्हणजे टेम्परेचर जे आहे, इग्निशन टेम्परेचर, ते कसं आहे, लो आहे. अरे म्हणून तर नॉर्मल हीटला, म्हणजे काल पण तुम्ही विचारलं होतं की लो इग्निशन टेम्परेचर असेल तरीसुद्धा, म्हणजे गाडी उन्हात जर थांबवली तर लगेच पेट्रोल उडून जाते म्हणतात, बरोबर का. ते काय आहे, कारण लो इग्निशन टेम्परेचर आहे, त्यांना थोडी हीट भेटली की लगेच कंबशन होत असते. बरं, हे कंबशन कसं असतं आहे, विदाऊट फ्लेम असते. कसं असतं आहे, विदाऊट फ्लेम. लक्षात येते. मगाशी तुम्ही जे विचारलं ते, मेणबत्ती जळल्यानंतर मेण खाली उरतं आहे, बरोबर आहे. मेणबत्ती जळून झाल्यानंतर मेण खाली उरतं आहे. पण तुम्हीच मला सांगा, हे तुम्ही एक्सपेरिमेंट जर असं करून बघा घरी, मी नाही करून बघितला. सुरुवातीला मेणबत्तीचं वजन मोजायचं. काय मोजायचं, सुरुवातीला मेणबत्तीचं अख्खं वजन मोजायचं. मेणबत्ती अख्खी जळून गेल्यानंतर जे मेण शिल्लक उरतं त्याचं वजन बघायचं. दोन्ही सेम असतील का नसतील, दोन्ही सेम असतील का नसतील, तुम्ही सांगा. लॉजिक तर असंच म्हणतंय की नसतील. आता तुम्ही मला विचारलं की ते मेण आपल्याला परत वापरता येईल का, तर 100% वापरता येईल. कारण काय, बघा, जगामध्ये सगळ्या वस्तूंचा परत वापर होत असतो. म्हणजे इथली एनर्जी आपण कुठेही नेऊ शकत नाही, चोरून ठेवू शकत नाही, लपवून ठेवू शकत नाही. फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन करू शकतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, कॅन्डलच्या सगळ्या मासचं रूपांतर कशामध्ये झालं, हीट एनर्जी आणि लाईट एनर्जीमध्ये झालं. हीट एनर्जी आणि लाईट एनर्जीमध्ये झालेलं आहे. म्हणजे एकदा मेणबत्ती जळली की तिचं मास कमी झालेलं आहे. तेच मेण जर गोळा करून मी परत एकदा एखाद्या याच्या काडीपेटीच्या पेटीत वगैरे जर साठवून ठेवलं
तुम्ही एक सिंपल काम करू शकता जर तुम्हाला ते करायचं असेल तर. एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्ही ते मेन गोळा करा आणि थोडंसं हीट करा. वितळल्यानंतर एखाद्या काडीपेटीच्या बॉक्समध्ये, संपलेल्या काडीपेटीच्या बॉक्समध्ये एखादा धागा टाकून त्याच्यावरती ते वितळलेलं मेन टाकून द्या. मेन वाळल्यानंतर किंवा हीट कमी झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर परत मेणबत्ती तयार होईल की नाही त्याची, ती तुम्ही वन टाईम परत वापरू शकता. परत एकदा तिला पेटवलं की आता मात्र उरणारं मेन हे आधी एवढं असेल का अजून कमी असणार आहे? अजून कमी असणार आहे. त्याचं मास आणखीन कमी झालं, कारण जी नवीन मेणबत्ती आपण तयार केली होती तिनंसुद्धा हीट पण दिली आणि लाईटसुद्धा दिली. म्हणजे मासचं कन्व्हर्जन इथं एनर्जीमध्ये झालं, लाईट एनर्जीमध्ये झालं, हीट एनर्जीमध्ये झालं. त्याच्यामुळे एकदा जळलेली मेणबत्ती नेक्स्ट टाईम जेवढ्या अगोदर मासची होती तेवढीच राहणार नाही. लक्षात यायला लागलं?